राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, ज्यांच्या आधुनिक नाविन्यपूर्ण विचारांमुळे, पुरोगामी विचारांमुळे, विकासात्मक भूमिकेमुळे या देशाला, या महाराष्ट्राला एक प्रागतिक दिशा लाभली, असं आपल्या सगळ्यांचं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेद भविष्याचा, विचार राष्ट्रवादीचा हा विषय घेऊन महाराष्ट्रभर मंथन शिबिर होत आहेत। त्या निमित्ताने ज्यांनी पुरोगामी विचारांचा जळता निखारा हातावरती घेऊन, मानवतेचा विचार, समतेचा विचार घेऊन काम करत असणारं परखड व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व या ठाणे जिल्ह्याचे, ठाणे शहराचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, धडाडीचं नेतृत्व श्री आनंदजी परांजपे, ज्यांचं नाव मला या ठिकाणी घेऊन आठवण करावीच लागेल, असे ठाण्याचे माजी खासदार सन्माननीय प्रकाशजी परांजपे, सर्व सेलचे अध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणीचे या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर, ठाणे शहरातील सर्व शाखा आणि त्या संबंधित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व माता भगिनी, ज्येष्ठ तरुण मित्रांनो, पत्रकार बांधवांनो, मला विषय दिलेला आहे की महाराष्ट्राची जडणघडण शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा, त्याच्यामधला विचार आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचं त्या विचारांच्या बाबतीमधलं योगदान। महाराष्ट्राची जडणघडण पाहण्याच्या आधी एक विचार मांडावासा वाटतो, तो असा की या महाराष्ट्रामध्ये जे पेरलं जातं ते या देशामध्ये उगवतं, महाराष्ट्रामध्ये जे पेरलं जातं ते या देशामध्ये उगवतं। महाराष्ट्रात जो विचार निर्माण होतो तो विचार हा देशाला दिला जातो आणि म्हणून महाराष्ट्र राज्य हे सातत्याने या देशाचं मार्गदर्शक असं राज्य आहेच, पण त्यापेक्षाही ते देशामधलं सर्वात अग्रेसर असं राज्य आहे। म्हणजे सांगायचं जर झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना जन्माला आली, तीच योजना मनरेगा म्हणून या देशामध्ये स्वीकारली गेली। आपल्याकडे निर्माण झालेलं स्वच्छता अभियान, जे स्वर्गीय R.R. पाटील साहेब ग्रामविकास मंत्री असताना निर्माण झालं होतं, ते या देशामध्ये स्वीकारलं गेलं। महाराष्ट्रामधील आरक्षणाचा भाग पहिल्यांदा महाराष्ट्रात सुरू झाला आणि तो या देशामध्ये गेला। एवढंच कशाला, आपला जो हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्माला एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम, त्याच्यामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने केलं आणि ही जी काही सगळी विचारधारा आहे ही घेऊन हा देश त्या ठिकाणी उभा राहिला। आणि म्हणून सेनापती बापट म्हणतात की महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्रा विना राष्ट्र गाडान चाले, खरा वीरवैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा। असा हा आपला महाराष्ट्र आहे आणि म्हणून या महाराष्ट्राची जडणघडण अभ्यास करत असताना शिवराय फुले शाहू आंबेडकर यांना टाळून हा महाराष्ट्र पुढे कधीही जाऊ शकत नाही। खरं तर मला आनंदजींनी जो विषय दिला तो अतिशय सुंदर असा विषय आहे की बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली, आधुनिक विचार त्या ठिकाणी मांडला। मग सर्वच स्त्रिया असतील, शेतकरी असतील, त्या काळातले व्यावसायिक असतील, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एक धोरण त्यांनी त्या काळामध्ये आखलं आणि त्याच्यातून सहिष्णुतेचा हिंदू धर्म त्या ठिकाणी निर्माण केला आणि सर्वच जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी सोबत घेतलं। हा विचार पुढे येत असताना महात्मा फुलेंनी आधुनिक भारताच्या विचारांचं वैचारिक अधिष्ठान निर्माण केलं। मग त्याच्यामध्ये नुसतं स्त्री शिक्षणच नाही, तर जुन्या प्रथा, परंपरा, रूढी ह्या बाजूला ठेवून आधुनिक विचार घेऊन
सत्याचा शोध घेणारा सत्यशोधकी विचार या ठिकाणी मांडला, शेतकऱ्यांचं आसूड लिहिलं, तृतीय रत्न लिहिलं आणि त्याच्या माध्यमातून एक नवीन विचारधारा या देशामध्ये निर्माण केली. हा विचार त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी स्वीकारला आणि राजर्षी शाहू महाराजांनी हा विचार घेऊन जात असताना ही वॉज अ पॉलिसी मेकर, ते राजे होते, धोरण आखण्याचा त्यांना अधिकार होता. तर त्यांनी जी काही धोरणं आखली त्या धोरणांमध्ये हेच विचार पुन्हा छत्रपती शिवरायांचे, त्यांच्यानंतर महात्मा फुलेंचे विचार पुढे येतात. त्यांच्याच समकालीन असणारे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी देखील हीच विचारधारा बडोदे संस्थानामध्ये त्या ठिकाणी वापरलेली आहे. नंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार राज्यघटनेच्या माध्यमातून निर्माण करून दिला. तुम्हाला आम्हाला मतदानाचा अधिकार दिला आणि मग राजा जो काय आहे इथला हा मतपेटीतून जन्माला यायला लागला आणि त्या राजाला कुणाला राजा करायचं याचा अधिकार तुम्हाला, मला, कामगाराला, कष्टकऱ्याला, सामान्य माणसाला, प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळाला आणि राजा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्व आलो. आणि मग ह्या विचारधारेवरती हा सगळा महाराष्ट्र त्या ठिकाणी उभा राहिला. वारकरी संप्रदायाचं योगदान याच्यात आपल्याला बाजूला ठेवता येणार नाही. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया आणि तुका झाला असे कळस, या वारकरी संप्रदायाने एक मोठी क्रांती आणि त्याआधी महानुभाव संप्रदायाने मोठी क्रांती घडून आणली. इथल्या माणसाला माणसामध्ये एकत्र बसून रोटीचा व्यवहार एकत्र करण्याचा जो भाग होता ते वारकरी संप्रदायाचं आणि महानुभाव संप्रदायाचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे. हाच सगळा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हाच विचार पुढच्या काळामध्ये आपल्या सोबत घेतला. मग हे सगळं पूर्वीची विचारधारा आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये साम्य नेमकं काय आहे आणि ही धोरणं आपण फक्त म्हणालो की त्यांचे विचार होते आणि ते आम्ही इम्प्लिमेंट केले. बट हाऊ वी हैव इम्प्लीमेंटेड दिस थॉट्स इन आवर पॉलिटिकल प्रोसेसेस. हमारी जो राजनीति है उस राजनीति में हमने वो सारे जो विचार हैं वो विचारों को हमने यहाँ पर लाया कैसे, वो हमें यहाँ पे देखना पड़ेगा. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना 1961 मध्ये झाली. ही स्थापना होत असताना केशवराव जेधे असतील, किसनराव वीर असतील, प्रके आत्रे साहेब असतील किंवा त्या सगळ्या चळवळीमध्ये काम करणारी जी सगळी मंडळी होती, ही सगळी मंडळी पवार साहेबांच्या घरी बसत असे आणि त्या ठिकाणी बसून ह्या सगळ्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं नियोजन त्या ठिकाणी व्हायचं. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याची स्थापना केली. म्हणजे ज्यावेळेस स्वाभिमान शून्य अभिमान शून्य असा झालेला महाराष्ट्र होता, तर त्या महाराष्ट्राला स्वतःची अस्मिता, स्वतःचा अभिमान आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ माँसाहेबांच्या माध्यमातून घेतली आणि पुढे त्या ठिकाणी स्वराज्याची स्थापना झाली. आणि मग पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषावार प्रांतरचनेचं समर्थन केलं आणि ती भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे हाच विचार मांडला. आणि पुढे आपलं दैवत यशवंतराव चव्हाण साहेब या द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री असताना या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा मंगल कलश या ठिकाणी त्यांनी आणला आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज आपण बघतोय की आजच्या परिस्थितीमध्ये कोण बेळगावला म्हणतंय आम्हाला तिकडे जायचं, कोण इकडे म्हणतंय आम्हाला तिकडे जायचं. इतकी वर्ष झाली तोपर्यंत कुणाला वाटलं नाही आम्ही महाराष्ट्र सोडून गेला पाहिजे. गद्दारांची टोळी जेव्हा महाविकास आघाडी सोडून गुवाहाटीला पळाली त्यावेळेसही कुणाला त्याच्या आधीच्या आपल्या 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये कुणाला वाटलं नाही की महाराष्ट्र सोडून गेलं पाहिजे. मग ही पिलावळ आताच कशी नेमकी जन्माला आली. आणि मग एका रात्रीमध्ये गुवाहाटीला पळून जाणारे इथले लोक शेजारच्या बेळगावच्या सीमेवरती जायला हातामध्ये बांगड्या भरल्यासारखं वर्तन या ठिकाणी करतायत. कर्नाटकचा मुख्यमंत्री दररोज महाराष्ट्रावरती हल्ले करतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमध्ये बसलेले राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री त्याच्यावरती ब्र शब्द सुद्धा काढत नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की साहेब, तुम्ही ज्या खुर्चीवरती बसलेले आहात त्या खुर्चीवरती यशवंतराव चव्हाण साहेब बसलेले होते, वसंतराव नाईक बसलेले होते, सुधाकरराव नाईक बसलेले होते,
शरदचंद्रजी पवार साहेब बसलेले होते. त्यांनी या महाराष्ट्राला कधीही दिल्ली पुढेच सुवर्ण सिंहासनापुढे कधी झुकू दिलं नाही. तुम्ही महाराष्ट्राचा अपमान या ठिकाणी करत आहात आणि तुमच्यात क्षमता नसेल तर तुम्ही तातडीनं राजीनामा देऊन बाजूला व्हा. या महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान काय असतो हे राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी कर्नाटकला दाखवल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, या सगळ्या महाराष्ट्राच्या जी काही जडणघडण आहे ही जडणघडण अनेक प्रकारची आहे. मग ती वैचारिक आहे, ती विकासात्मक आहे, ती ध्येय धोरणात्मक आहे, ती महाराष्ट्रातल्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन जाण्याची आहे. आणि म्हणून एका मुद्द्याकडे मला आपलं लक्ष वेधावं वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य निर्माण करत असताना 18 पगड 12 बलुतेदार जातींना सोबत घेतलंच, पण त्यांचा जो आरमारचा प्रमुख होता ते होते गिरियाज सारंग दौलत खान. अफजल खानाच्या कबरीवरून आता वाद निर्माण झाले, पण जेव्हा अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्याच्यानंतर अफजल खानाची कबर कुणी निर्माण केली तर ती महाराजांनी सांगितलं की बनवा. ज्या वेळेस आपल्या दुश्मनाचा मृत्यू होतो तिथं ते वैर संपतं, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कबर केली. मला पडलेला प्रश्न असा आहे की तिथे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी देखील होता, त्याच्या नावाने खडा सुद्धा शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी ठेवलेला नाही. गद्दारांना असं करायचं असतं. हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफजल खानाचा वकील होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील कोण होता? काजी हैदर. शिवाजी महाराजांचं पहिलं पेंटिंग तयार करणारा माणूस मुस्लिम होता. ज्या कबरीवरती ते डोकं ठेवायचे ते बाबा याकूब होते. हा इतिहास महाराष्ट्राच्या जडणघडणीतला आम्हाला कसा विसरता येईल हो? पण आजकाल जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती जाती धर्म याचं कुठेतरी त्याला केंद्रित करायचं आणि त्याच्यावरती मताचं राजकारण करायचं. आनंदजी परांजपे साहेब, तुम्हाला सुद्धा ही लोक काही दिवसांनी जसं आव्हाड साहेबांच्या नावाचं काहीतरी वेगळं करत होते तसं तुमचं देखील करू शकतात, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. तुम्ही मानवतेचा विषय मांडला की इथले प्रश्न तुम्ही मांडले की ते सांगतील आनंद परांजपे साहेब, आप भारत के विरोधी हो, राष्ट्रद्रोही हो, आप पाकिस्तान में चले जाओ. मला सांगावं असं वाटतंय बंधूंनो की जेव्हा या भारताची फाळणी झाली, ती फाळणी होत असताना ज्यांचं या मातीवरती प्रेम होतं ती माणसं या देशामध्ये थांबली, ज्यांचं प्रेम नव्हतं ती तिकडे गेली. आणि इथे जी थांबली आहेत त्यांचा त्या मातीवरती तेवढाच हक्क आहे जेवढा तुम्ही हिंदुत्वाच्या टिमक्या वाजून फिरता, तेवढा तितकाच हक्क त्यांचा देखील आहे. ज्या वेळेस या देशामध्ये विलिनीकरण राज्यांचं होत होतं त्यावेळेस काश्मीरचा राजा मुस्लिम होता आणि त्याने सांगितलं मला भारतात राहायचंय, मला पाकिस्तानमध्ये जायचं नाही. आणि मग तुम्ही ज्या पद्धतीने धर्मांधता या ठिकाणी पेरत आहात, एखाद्या 5 वर्षाच्या मुलीवर 12 वर्षाच्या अगदी वृद्ध स्त्रियांवरती बलात्कार या देशामध्ये होत आहेत, पण बलात्कार झालेल्या स्त्रीची जात आणि धर्म पाहिला जातो. इतके आम्ही त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो विचारांपासून दूर गेलेलो आहोत. आणि मग शंकराच्या मंदिरामध्ये एका मुलीवरती बलात्कार होतो आणि त्या बलात्कारांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टीचे लोक त्या ठिकाणी मोर्चा काढतात. ही कुठली संस्कृती, हा कुठला विचार आहे? ही धर्मांधता आपल्याला कुठेतरी बांधवांनो आपल्याला सोडावी लागेल. आणि मग हे आम्हाला धर्म शिकवायला लागलेत. यांचा धर्म मनुस्मृतीचा आहे आणि आमचा जो धर्म आहे हा सहिष्णुतेचा धर्म आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की भेदाभेद भ्रम अमंगळ, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. पुढे त्याचा रेफरन्स देतात की ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. किंवा आमचे संत ज्ञानेश्वर म्हणतात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. म्हणजे ऐसा हृदयामध्ये मी रामू, प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी राहिलेलो आहे. तुम्हीच कशाला सांगता? भगवान श्रीकृष्ण खुद्द स्वतः सांगतात की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानम अपोहनम च वेदेचे सर्व रहमे वेदो वेदांत रूपदेव विदेव चाहम. अरे तुम्ही कशाला आम्हाला धर्म शिकवता? आमचा धर्म आम्हाला कळतो.
आमच्याही गीतेचे अध्याय पाठ आहेत, आम्हालाही हनुमान चालीसा येतो, पण हनुमान चालीसा म्हणण्याच्या लायकीचे आपण आहोत का याची पात्रता आपले कॅरेक्टर सर्टिफिकेट तपासून ज्यांनी आंदोलनं केली त्यांनी पाहिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी धर्मांध नाही, तर आम्ही धर्मश्रद्धा आहोत, आम्ही सहिष्णू आहोत आणि सर्व धर्मांबद्दल आम्हाला तितकंच प्रेम आहे जितकं आमच्या धर्माबद्दल आहे. पुढे जात असताना कृषी धोरण, खरं तर आपण सर्व शहरातली आहात, पण ठाणे जिल्हा हा तसा शेतीशी देखील संबंधित आहे. आणि आपण इथे आलो, मात्र आपल्या पिढीत कोणीतरी कधीतरी जमीन कसली असेल, त्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे काही ध्येय धोरणं ठरवत असताना या देशात पहिली हरित क्रांती ज्या वेळेस झाली, त्या हरित क्रांतीच्या नंतर मध्ये खूप असा काळ गेला की कृषीवरती विशेष काही या देशामध्ये झालं नाही. आणि त्या काळामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सपोर्टवरती या देशामध्ये काँग्रेसचं UPI 1चं म्हणजे मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळेचं सरकार अस्तित्वात येत असताना प्रणव मुखर्जींच्या नेतृत्वाखाली एक टीम पवार साहेबांना भेटायला आली की साहेब, आपण आमच्या सोबत येत आहात, तर आपल्याला कोणतं मंत्रिपद पाहिजे. आणि मग ते विचार करून आले होते की पवार साहेब काहीतरी गृह खातं मागतील, अर्थ खातं मागतील, संरक्षण खातं मागतील, अर्थपूर्ण खातं मागतील. मात्र पवार साहेबांनी त्या ठिकाणी कृषी खातं मागितलं आणि त्यांना देखील धक्का बसला. पण एक कृषी खातं ज्यावेळेस पवार साहेबांना मिळालं, त्यावेळेस गहू तांदूळ सुद्धा आपल्याला बाहेरून आयात करावे लागत होते. या देशामध्ये 30 कृषी विद्यापीठं पवार साहेबांनी उभी केली आणि 300 संशोधन केंद्र या देशामध्ये त्या ठिकाणी उभी केली. म्हणून शरद पवारांचं चरित्र म्हणजे त्यांचं वैयक्तिक चरित्र नाही, शरद पवारांचं चरित्र हे देशाचं, या महाराष्ट्राचं चरित्र आहे. 30 विद्यापीठं, 300 संशोधन केंद्र निर्माण केली. पंजाबमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की हे बियाणं तुम्ही वापरा, तिथं गव्हाचं उत्पादन वाढलं, महाराष्ट्रात वाढलं, देशामध्ये वाढलं. ये जो हमारे पंतप्रधान मोदी साहब है, ये कहते हैं कि पवार साहब हमारे गुरु हैं, इनकी उंगली पकड़ के हम राजनीति में आए. आणि मग पवार साहेब तिसऱ्या चौथ्या दिवशी स्टेटमेंट देतात की माझा शिष्य असा असूच शकत नाही. त्या गुजरातमध्ये मिल्स होत्या कापसाच्या, पण कापसाचं उत्पन्नच त्या ठिकाणी नव्हतं. पवार साहेबांनी मोदींना बोलून घेतलं कृषी मंत्री असताना, बघा आमची राजकीय संस्कृती काय आहे. ते भाजपचे मुख्यमंत्री होते, पण त्या राज्याच्या शेतकऱ्यांच्या बद्दलचा कळवळा आमच्या नेत्याला होता. त्यांनी बोलून घेतलं की तुमच्या तिथे एवढ्या मिल्स आहेत, मग कपाशीचं उत्पन्न का होत नाही. ते म्हणले हमारी मिट्टी वैसी नहीं है. आणि मग पवार साहेबांनी त्या ठिकाणी संशोधकांना पाठवलं, त्या मातीचा अभ्यास केला आणि त्या मातीतले असल्यामुळे मातीचा अभ्यास फार चांगल्या पद्धतीनं करतात आणि माती उकरायची सुद्धा क्षमता त्यांच्यामध्ये असते. आणि त्या ठिकाणच्या मातीचा अभ्यास करून त्यांना तसं बियाणं दिलं आणि त्या ठिकाणी कपाशीचं उत्पन्न चालू झालं. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना ज्या वेळेस केली, त्यावेळेस इथल्या शेत जमिनी उजाड झालेल्या होत्या, तिथं बोरी बाबळी उगल्या होत्या आणि गाढवाचा नांगर फिरवला अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, ती त्या अर्थाने आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला अशी एक चर्चा त्या ठिकाणी होते. म्हणजे सोन्याचा नांगर बनवून महाराजांनी फिरवलं नसेल असेल माहीत नाही, पण ती शेती त्यांनी तयार करून घेतली. शेतकऱ्यास दाना पैका द्यावा, सोबत बैलजोडी द्यावी असा कायदा केला आणि त्या ठिकाणी ती शेतकऱ्यांना मदत केली. मग हे बियाणं जे महाबीजचं मोफतमध्ये वाटलं जातंय, तो निर्णय आमच्या पवार साहेबांचा आहे. शेतकऱ्याला 0% व्याज दराने पैसे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. महाराष्ट्रामध्ये 50,000पर्यंत 0% व्याज दर देण्याचा, शेतकऱ्याला कर्ज देण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला. बांधवांनो, संत तुकाराम महाराजांनी कर्ज रोखे त्या ठिकाणी इंद्रायणीच्या नदीत बुडवले. ती शेतकऱ्यांना दिलेली या देशातली पहिली कर्जमाफी होती. आमच्या पवार साहेबांनी 70,000 कोटी रुपयांची देशातली आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी या देशाला दिली. पण ही कर्जमाफी दिल्याच्या नंतर मध्यंतरी जे फडणवीस सरकार या राज्यामध्ये आलं होतं, त्यांनी देखील तसा प्रयत्न केला,
आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून त्या ठिकाणी कर्जमाफी दिली. मात्र ती अशी दिली, म्हणजे आम्ही डायरेक्ट दिली होती, कुणाला एक कागद घेऊन यायची गरज नव्हती. पण ही कर्जमाफी देत असताना 32 कागदपत्र घेऊन या. आपण शहरामध्ये राहतो, आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहेत, लॅपटॉप आहेत, कम्प्युटर आहेत, आपली मुलं ते लॅपटॉप कम्प्युटर वापरतात. पण आमचा शेतकरी त्या क्षमतेचा नाही. त्याला त्याच्या गाईला वैरण टाकणं, धुणं हे सोडून त्याला बाहेर जायलाही लग्न कार्याला शक्य होत नाही. तो खरा गोमातेचा भक्त आहे. मात्र त्याला सांगितलं की 32 कागदपत्र जोडा, सायबर कॅफेमध्ये जा, ऑनलाईन प्रोसेस करा आणि टॉप ऑफ द चेरी ज्याला आपण म्हणतो, तर बायकोला सुद्धा बरोबर घेऊन या. अशा पद्धतीची हेळसांड शेतकऱ्यांची केली आणि पैसे भरून घेतले. 1.5 लाखाच्या वरचे पैसे भरून घेतले आणि कर्जमाफी दिलीच नाही. नाव मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी वापरलं. आपण जी फळं आता खातो आहोत, पहिलं सफरचंद म्हटलं की काश्मीर शिवाय पर्याय नव्हता. बाकीची फळं महाराष्ट्रात बाहेरून येत होती. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याने त्याच्या शेतीत फळबाग लावायची, त्याला रोज देण्याचं काम महाराष्ट्र सरकार करेल, हा निर्णय पवार साहेबांनी घेतला. आणि पुढे कृषी मंत्री झाल्याच्या नंतर ज्या काही फळबागा आहेत त्या फळबागांना अनुदान पूर्णपणे त्या ठिकाणी पवार साहेबांनी दिलं. म्हणून ती फळं आज आपण चाखतो आहोत. पण आम्ही असं नाही म्हणालो की आता फक्त राष्ट्रवादीच्याच लोकांना फळं मिळाली पाहिजे, भाजपची सुद्धा लोक खातातच ना फळं. ही सगळी कृषी धोरणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे आणि मुद्दे सुद्धा लिहित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या कल्याणच्या सुभेदाराची सून सालंकृत करून त्या ठिकाणी पाठवली. रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडले जेव्हा त्याने एका स्त्रीवरती बलात्कार केला. जेव्हा एक गडी जिंकत असताना एका विधवा स्त्रीला बंदी करून त्या ठिकाणी आणलं गेलं आणि तिने सांगितलं माझ्यावरती तुमच्या सेनापतीने अत्याचार केले. त्या सेनापतीला जागेवरती मृत्यूदंड आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. पुढे महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी, सावित्रीबाई फुलेंनी मोठी चळवळ उभी केली. स्वतःच्या अंगावरती शेण दगड त्यांना झेलावं लागलं. हे शेण दगड हा नरांच्याच अवलादी आता सत्तेमध्ये बसलेले आहेत. आणि या पद्धतीने तो संघर्ष केला. राजर्षी शाहू महाराजांनी केलं. सयाजीराव गायकवाडांनी 1800च्या शतकामध्ये महिलांसाठी क्लब उभे केले, महिलांसाठी उद्योगालय उभी केले. चिमणाबाई महिला उद्योगालयाची इमारत आजही उभी आहे. त्यांच्यासाठी क्रीडांगण उभी केली. आणि तोच विचार आमचा देखील आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील आहे, पवार साहेबांचा देखील आहे. पण राज्य हातात आल्यानंतर ते जेव्हा बघायला गेले तर महिलांसाठी धोरणच नव्हतं. महिला धोरणच या देशामध्ये अस्तित्वात नव्हतं. आणि मग ते महिला धोरण निर्माण करण्यासाठीचा मोठा प्रयास त्यांनी त्या ठिकाणी तज्ज्ञांना सोबत घेऊन केला. आणि हे महिला धोरण आखत असताना जे महिलांना आता 33% आरक्षण आणि नंतर त्याचं 50% आरक्षण, हे सगळं पवार साहेबांचं योगदान आहे. ही त्या देशातली जी स्त्री चूल आणि मूलपुरती बांधलेली होती, त्या स्त्रीला राज्यकर्ता बनवण्याचं काम आमच्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. त्यामुळे आता सत्यनारायणाच्या कथा ऐकत बसण्यापेक्षा पवारांच्या कथा ऐका आणि त्या समाजापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही महिला वर्गाची या ठिकाणी आहे. बंधूंनो, स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुरक्षा आयोग नव्हते, महिला आयोग नव्हते. त्या महिला आयोगाची स्थापना पवार साहेबांच्या विचारातून या ठिकाणी झाली. एवढंच काय, पण स्वतः एका मुलीवरती थांबून या देशाला संदेश दिला. काय कमी आहे पवार साहेबांकडे, काय कमी होतं? आपल्याकडे काहीच नसतं तरी आपण म्हणतो एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीचं कसं करायचं, आम्हाला वंशच पाहिजे, दिवटा पाहिजे. त्यांनी तो विचार त्या ठिकाणी केला नाही आणि या देशाला संदेश दिला की आता आम्हाला या दिशेने पुढं गेलं पाहिजे. मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार नव्हता, प्रॉपर्टीमध्ये. तो देण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला. हा निर्णय घेत असताना सर्व स्तरातून विरोध झाला. एका आमदाराने तर विधानसभेमध्ये चर्चा चालू असताना अशा मुद्द्यावरती चर्चा फार होतात, विरोध फार होतो. रात्री 11 वाजेपर्यंत विधानसभा चालू होती आणि पवार साहेबांना एका आमदाराने फोन केला, पवार साहेब आपल्याला या मुद्द्यात थांबून नाही का घेता येणार? पवार साहेब म्हणाले, का थांबून घ्यावं लागेल? तर ते म्हणाले की साहेब आमच्या मुलांचं कसं व्हायचं? पवार साहेब त्यांना विचारतात, तुम्हाला मुली किती आहेत? ते म्हणतात 1 मुलगी आहे. आणि मुलं किती आहेत? तर 2 मुलं आहेत. बाबा मग 1 मुलगी तुझा वाटा घेऊन जाईल, पण 2 सुना तुला वाटा घेऊन येतीलच ना.
निशब्द झाला आमदार. पुढे ते धोरण देखील आलं. पण माझ्या वडिलांच्या जन्मदात्या पित्याच्या संपत्तीमध्ये माझा 50% वाटा आहे, तो असावा, ही भावना महिलांच्या मनामध्ये होती. पण ती मिळाली ती पवार साहेबांच्यामुळे. आजही पवार साहेब सततचा प्रवास करतात. लोक माझे सांगाती हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचावं. वाचायला वेळ नसेल तर आमच्या बरोबर असणारे डॉक्टर मोहन शेलार जे पण प्रदेशचे वक्ते आहेत ते सांगत असतात की तुम्हाला आता वाचनाची सवय राहिलेली नाही, तुम्हाला ती फोनची सवय लागली आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती सुद्धा लोक माझे सांगातीचं यूट्यूबवरती दिलेलं आहे, निवांत ऐका. माझ्यापेक्षा चांगलं भाषण तुम्ही त्या ठिकाणी ते ऐकून करू शकाल. इतकं सुंदर विवेचन त्या लोक माझे सांगाती. पण ते लोक माझे सांगाती हे नाव त्यांनी हौस म्हणून दिलं का, छान दिसतं म्हणून दिलं का, तर त्यांच्या आयुष्याचा मतितार्थ लोक माझे सांगाती असा आहे. म्हणून इतका प्रचंड जनसंपर्क, प्रत्येक गावातल्या एका माणसाचं नाव त्यांच्या आजही लक्षात आहे. आणि आपल्याला अचानक समोर आलेला माणूस, त्याचा तुझा चेहरा आठवतो पण त्याचं नाव आठवत नाही, कधी नाव आठवतं तर माणूस आठवत नाही. हा जनसंपर्क त्या ठिकाणी पवार साहेबांचा सतत दांडगा राहिलेला आहे. मित्रांनो, आपण शहरामध्ये राहता, आपल्याशी संबंधित एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपत्तीचं व्यवस्थापन. शहरं मोठी झाली, खूप वाढली, मग तुमच्या ठिकाणी कुठल्याही दुर्घटना घडत असतात. या सगळ्या आपत्तीचं व्यवस्थापनाचं धोरण देखील या देशाचं नव्हतं. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आपत्ती व्यवस्थापन अनेकदा केलेलं आहे. लाल किल्ल्यावरती आलेल्या शाहिस्ते खानाची बोटं तोडून त्याला कात्रजचा घाट दाखवला, ते आपत्तीचं व्यवस्थापनच होतं. हे व्यवस्थापन करत असताना ज्यावेळेस तुमच्या मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले 11, आणि पवार साहेबांनी तात्काळ मीडियावरती येऊन सांगितलं की 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. मग 12वा कुठं झाला तर तो मुस्लिम एरियामध्ये झाला असं सांगितलं. मुंबई शांत राहिली. 24 तासामध्ये मुंबई पूर्वपदावरती आली. सगळी वाहतूक सुरळीत सुरू झाली. आणि त्याच्यानंतर चौकशी समिती बसली. आपलं इथे चांगलं काम केलं की हमखास चौकशी समिती आज बसण्याचा काळ आहे. तेव्हा चौकशी समिती त्या ठिकाणी बसली आणि त्यांनी विचारलं की तुम्ही ही चुकीची माहिती का दिली. तेव्हा पवार साहेब म्हणतात की मी जर म्हणालो नसतो की हा 12वा बॉम्बस्फोट या ठिकाणी झाला तर महाराष्ट्रभर देशभर दंगली उसळल्या असत्या. ती शांतता करून 24 तासात मुंबई आम्ही पूर्वपदावरती आणली. पण हे करत असताना आम्हाला ज्या आतंकवाद्यांचे मनसुबे हेच होते की इथे दहशत निर्माण झाली पाहिजे, इथे दंगली झाल्या पाहिजेत, आणि त्या दंगली घडवण्यासाठीच त्यांचं नियोजन होतं. या पद्धतीचं आपत्ती व्यवस्थापन करत असताना त्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये कुपोषणामुळे मुलं दगावतायत कळलं तर साहेब नंदुरबारच्या भागामध्ये रस्ते नसताना त्या ठिकाणी पायी गेले. आणि गेल्यानंतर उपाययोजना कशी असावी, 5-10 रुपयांची मदत तर कोणी करू शकेल हो, पण तिथे गेल्यानंतर देशाचं आदिवासींचं आर्थिक सहाय्याचा समिती स्थापन करून त्याचं आयोजन करून देशभरासाठी क्रायटेरिया तयार केला आणि स्वतंत्र अर्थसहाय्याची योजना पवार साहेबांनी त्या ठिकाणी निर्माण केली. म्हणजे हा माणूस ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणला परिस्पर्श करतो आणि त्याचं सोनं करून टाकतो. सहकाराच्या क्षेत्रामध्ये मोठं काम पवार साहेबांनी उभं केलं. या सहकारी संस्थांमुळे इथल्या सामान्य माणसाला आर्थिक आधार त्या ठिकाणी निर्माण झाला. आता सहकाराचं स्वाहाकार करण्याचं काम चाललेलं आहे. सहकाराचंच कशाला, सरकारच्या कंपन्या ज्या ज्या निर्माण झाल्या त्या विकण्याचं काम चालू आहे. आणि पुढच्या काळामध्ये कदाचित भाजपचं स्टेटमेंट असेल की अब वोट दो आखरी बार, अब वोट दो आखरी बार, अगली बार बिकेगा आपका घर बार. म्हणजे रेल्वे विकली, सगळं विकलं जात आहे. हा विनोद नाही, आपण शांततेने बसून पाहत आहोत. कसम है मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं बिकने दूंगा, असं बेंबीच्या देठापासून ओरडून ज्यांनी या देशाला आश्वासन दिलं होतं त्यांनी फक्त देश नावच शिल्लक ठेवलं, बाकी सगळं विकण्याचा धंदा चाललेला. बरं तुम्ही विकताय कुणाला? हे सगळं विकत असताना ते विकलं जातंय, कुणाला विकलं जातंय? अदानी अंबानी के साथ धन की बात और जनता के साथ मन की बात. पण या महाराष्ट्राची जडणघडण करत असताना सहकार क्षेत्रामध्ये जे काही योगदान पवार साहेबांनी दिलं, ज्या पद्धतीने रोजगाराची निर्मिती केली,
मला सांगा, एक MIDC या भाजपच्या 7-8 वर्षाच्या काळात तुमच्या इथं उभी राहिली का? तुमच्या इथं जे MIDC उभ्या राहिलेल्या आहेत, जे उद्योग या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, जो रोजगार निर्माण झाला, ठाणा मुंबई तर सोडाच, पुण्यासारख्या हिंजवडी सारख्या ठिकाणी लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला, नाशिक सारख्या ठिकाणी झाला, यांच्या नागपूर पर्यंत जे काही उभं राहिलंय ते राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेसने केलेलं आहे. पण तरी ते विचारतात 70 साल में कांग्रेस ने क्या किया, अभी हम बताएंगेच नाही आपको. यांना सांगूच नका आपण काय कामं केली आहेत. बाबा दुसऱ्या दिवशी उठला की लगेच अदानी अंबानी गिराईक म्हणून तयार, तुमचे एअरपोर्ट विकले गेले हो इथले. आपण हसतो त्याच्यावर, हे गंभीर आहे. येत्या काळामध्ये काहीच शिल्लक राहील अशी परिस्थिती निर्माण होणार असं वाटतं. त्या ठिकाणी तुमच्या इकडचे ते सकाळी उठून आरशात बघतात, चष्मा बाळासाहेबांसारखा लावलाय का, मी तसा दिसतोय का, आणि मग आज मला प्रसिद्धी कशी मिळेल, असे सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे मीडियावरती येऊन सतत पवार साहेबांच्या बाबत काहीतरी बोलत असतात. त्यांच्या स्टेटमेंटला काही फार महत्त्व देण्याची गरज नाही, पण त्यांचं एक वाक्य महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राज्यामध्ये देशामध्ये जातीवादाला सुरुवात झाली. यांचं दुःख नेमकं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर आनंदजी परांजपे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष होऊ शकतात, भविष्यात खासदार होऊ शकतात. सर्व जातीपातीतले लोक त्या ठिकाणी पदावरती बसतायत, त्या जातींचं देखील बळकटीकरण, सक्षमीकरण त्या ठिकाणी होतंय. हे यांचं खरं दुःख आहे. आणि मग राज्यामध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, पहिले प्रदेशाध्यक्ष होते छगनरावजी भुजबळ साहेब. एवढंच कशाला, ज्यांना महाराष्ट्रभर पवार साहेबांचा मानसपुत्र म्हणून ओळखलं जातं ते जितेंद्रजी आव्हाड साहेब. कालच्या सरकार असताना सभापती असणारे नरहरी झिरवाळ, मधुकरराव पिचड, गावित, किती नावं घेता येतील, धनंजय मुंडे त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते होते. एवढंच कशाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की या देशामध्ये समता खरी प्रस्थापित झाली असं कधी म्हणता येईल, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जेव्हा जनरलच्या जागेवरती मागासवर्गीय माणूस निवडून येईल त्या दिवशी समता प्रस्थापित झाली असं मी मानेन. 1998 मध्ये जनरलच्या जागेवरती रासू गवई, जोगेंद्रजी कवाडे, प्रकाशजी आंबेडकर, रामदासजी आठवले या चारही मोठ्या नेत्यांना पवार साहेबांनी त्या ठिकाणी जनरलच्या जागेवरती निवडून आणलं आणि त्या ठिकाणी संसदेत खासदार म्हणून बसवलं. हे आमचं सामाजिक न्यायाचं धोरण आहे. आज तेच कोण कुठे, कोण भाजपची बी पार्टी, कोण भाजपचे मंत्री जे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागली, त्यांच्या वळचणीला जाऊन हे रामदासजी आठवले त्या ठिकाणी आहेत. 4 दिवसापासून 2 दिवसापासून त्यांचं तोंड सुद्धा उघडलं नाही. आणि ज्या बापाने आपल्याला अधिकार दिले त्या बापाला विसरणारी ही सगळी जी लोक आहेत त्यांच्याबद्दल काय बोलावं. आम्ही सुद्धा म्हणू शकतो, चंप्या भिकारड्या तू आमच्या महापुरुषांबद्दल कसं काय बोलतो, पण आम्ही असं बोलणार नाही. ती आमची संस्कृती नाही. तो विचार आमच्या पवार साहेबांनी आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने, शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी आम्हाला दिलेला नाही. त्यामुळं असं वक्तव्य आम्ही कदापि त्या ठिकाणी करणार नाही. सगळं सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम पवार साहेब त्या ठिकाणी सातत्याने करत आहे. मित्रांनो, ही विचारधारा महाराष्ट्राची आहे. ही सहिष्णुतेची विचारधारा आहे. सर्वांनी सोबत राहून, एकत्रित राहून काम करण्याची, सोबत जाण्याची विचारधारा आहे. आणि आम्ही इथे स्वातंत्र्याला महत्त्व देतो. इथे आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व देतो. पण इथं काही बोललं की लगेच ED, लगेच CBI, लगेच NIA, लगेच NCB. त्या समीर वानखेडेची तातडीने ते बदली होते. आर्यन खान त्या ठिकाणी पकडला जातो आणि तो पकडला गेल्यानंतर जेव्हा आमचे नवाब भाई मलिक यांचा फर्जीवाडा उघड करतात आणि मग समीर वानखेडे नेमका कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा आणि कोणत्या जातीचं प्रमाणपत्र घेऊन नोकरीला लागला हे स्पष्ट करतात. त्याच्या पुढेही जाऊन देवेंद्र फडणवीसांच्या जवळ जेव्हा ड्रग पेडलरचा फोटो त्यांच्या सोबतचा येतो तेव्हा नवाब मलिकांवरती 2007 साली घेतलेल्या जमिनीबद्दल 2022 मध्ये गुन्हे दाखल होतात आणि ते जेलमध्ये जातात. संजय राऊतांच्या बाबतीमध्ये
राज्यपाल जेव्हा म्हणाले होते की गुजराती मारवाडी गेले तर मुंबईमध्ये पैसाच शिल्लक राहणार नाही, ही तुमच्या सगळ्यांच्या तोंडात माझ्यासह मारलेली चपराक आहे. मात्र महाराष्ट्र पेटेल म्हणून रविवारच्या दिवशी त्या ठिकाणी तुमच्या केंद्रीय यंत्रणा जातात आणि संजय राऊतांना अटक करतात आणि पुढे कोर्ट म्हणतं की ही जी अटक आहे ही बेकायदेशीर आहे. ही आमच्या महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. पवार साहेबांवरती दादा कोंडके असोत किंवा विरोध पक्षातले अनेक लोक असतो, यांनी अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली, पण पवार साहेबांनी एकाही माणसाला कधी जेलमध्ये टाकलं नाही. त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं त्या ठिकाणी स्थान दिलं, त्याला संधी दिली. आता यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं आहे बघा. अहमदनगरचा श्रीपाद छिंदम छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सर्रास शिव्या देतो आणि ते इथं आणून बसवलेलं आहे. ते आधार आश्रमामध्ये, अनाथ आश्रमामध्ये, वृद्धाश्रमामध्ये एंट्री मिळाली नाही म्हणून की काय, ते इथं राज्यपाल आणून बसवलेले आहेत. ते फक्त या ठिकाणी आपलं सरकार घालून त्यांचं सरकार बसवण्यासाठी आणून बसवलेले आहेत की काय असा संशय सातत्याने येतो. त्यांच्या सगळ्या भूमिका राजकीय आहेत. त्यांना महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष करायला सुद्धा हरकत नाही भाजपने. असा हा माणूस हा म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत. अरे शिवराय फुले, शाहू आंबेडकर, गोखले, कर्मवीर भाऊराव पाटील, फातिमाबी शेख अशी अनेक नावं आहेत जे कधी मरत नसतात. त्यांचे विचार सतत जिवंत असतात. त्या विचारांच्या पेटत्या निखाऱ्यावरती हा महाराष्ट्र, हा देश पुढे चालत राहणार. तुमचे भाजपच्या लोकांना आता अलीकडं म्हणजे प्रश्न पडतो की हे खरंच बिंडोक आणि बेअक्कल आहेत का, हे त्या ठिकाणी साजिश करून हे त्या पद्धतीने बोलत आहेत की काय, अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो. एकतर त्यांनी मान्य केलं पाहिजे की आम्हाला इतिहास कळत नाही, आम्ही बिंडोक बेअक्कल आहोत, किंवा त्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही जे करतो ही साजिश आहे. हे आमचं ठरलेलं आहे की तुमचे जे आयडॉल्स आहेत, तुमचे जे आदर्श आहेत त्याच्यावरती आम्ही हल्ला करणार आहोत. ते एक भगवान गोयल ते म्हणतं की नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज के जर कुठे नरेंद्र मोदी, कुठे छत्रपती शिवाजी महाराज. सुधांशु त्रिवेदी, हजार लोक आहेत ती दररोज उठून आपल्या महापुरुषांच्या बद्दल बोलतायत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला, आणि आम्ही सगळे मात्र इतके शांत आहोत की गॅस सिलेंडर 350चं 375 रुपयाला झालं तेव्हा सिलेंडरवरती बसू आंदोलन करणारे आणि आपले सुद्धा तिकडे जाणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो त्याच्यावरती काहीच बोलत नाही. ही सगळी दुर्दैवी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपल्याला कुठेतरी याचा विचार करावा लागणार आहे. या देशामध्ये हा देश, हे राज्य सर्वांचं आहे. आणि म्हणून एक शायर म्हणतात कि हम जो बोलते हैं वही सदाकत है, हम जो कहते हैं वही सदाकत है, हमारे मुंह में तुम्हारी जुबा थोडी है. आम्ही इथला धर्म नाकारत नाही, आम्ही धर्मश्रद्धा आहोतच. प्रत्येक धर्माचा सन्मान देखील आम्ही करणार. आम्ही काय अफगाणिस्तान बांगलादेश मधून थोडी या ठिकाणी आलेलो, ते सगळं आम्ही करणार, पण आम्ही सत्य बोलणार. आम्ही तुमची जुबान बोलणार नाही. हर किसी का खून बहा है इस मिट्टी में, हर किसी का खून बहा है इस मिट्टी में, हिंदुस्तान किसी के बाप का थोडी है. आणि तुम्ही आम्हाला सांगणार की तुम्ही देश सोडून जा आणि तुम्ही अमुक करा आणि तुम्ही तमुक करा. तसं काय होणार नाही बाबांनो. हा देश आमचा आहे. आमच्या बापजाद्यांनी इथं कष्ट केली, घाम गाळला आणि त्याच्यावरती हा देश या ठिकाणी उभा राहिलेला. मित्रांनो, तुम्ही कधी वाघाला पावसात भिजताना पाहिलंय का? तुम्ही कधी वाघाला पावसात भिजताना पाहिलंय का? पवार साहेब साताऱ्यामध्ये आम्ही वाघ पावसामध्ये भिजताना पाहिला आणि त्या एका भाषणाने या ठिकाणी निर्माण झाला. परांजपे साहेबांचा सतत संपर्क असल्यामुळे माहिती आहे की मागच्या आठवड्यामध्ये निमोनिया झाला. शिर्डीचं शिबिर चालू असताना दवाखान्यातून शिबिराला आणि शिबिरातून दवाखान्याला जाणारा हा माणूस
अहो काय कमवायचं शिल्लक राहिलेलं आयुष्यामध्ये? या देशामध्ये शरद पवार नावाच्या ताकदीचा दुसरा नेता आज कोणीच नाही. सगळी प्रतिष्ठा जगभर मिळवली. तुमचं MCA, BCCI, ICCI, काय ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षतापर्यंत इतकं मोठी सगळी कामं उभी करत असताना ते आजही फिरत आहेत. 2004 साली एक आजार झाला. त्या आजाराच्या वेळेस डॉक्टर म्हणाले की साहेब तुमच्याकडे आता 6च महिने आहेत आणि 6 महिन्यात तुम्ही भेटी गाठी नातेवाईक वगैरे काय ते सगळं करून घ्या, तुमचं आयुष्य तेवढंच आहे. पवार साहेब म्हणाले मी तुला वाटी लावल्याशिवाय जाणार नाही. आणि 3-4 वेळा ऑपरेशन झाले. आज परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्या विषयावर जास्त बोलणं संयुक्तिक होणार नाही. पण पुन्हा पाऊस येईलच असं नाही, पुन्हा पवार साहेब भिजतीलच असंही नाही. ती भिस्त आता तुमच्या आमच्यावरती त्या ठिकाणी असणार आहे. आणि हाच संदेश घेऊन, पुरोगामी महाराष्ट्राचा विचार घेऊन, फुले, शिवशाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, आगरकर, गोखले आणि ही जी सगळी संत तुकडोजी महाराज, वारकरी संप्रदायातील संत यांचा मानवतेचा विचार घेऊन, मानव धर्माचा विचार घेऊन आपल्याला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा 2024ला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री करायचा आहे. आणि या ठाणे जिल्ह्यावरती आवर्जून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन करायची आहे. ती करण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी.